तारीख होती 28 मे 1490। बहामनी सुलतानाने बेदरचा अर्थात आताच्या तेलंगणाचा सुभेदार जहांगीर खास यास सैन्यासह अहमदशहाच्या स्वारीवर नेमले, अर्थात अहमदनगरच्या निजामशाहीवरच। जहांगीर खानाने पैठण जिंकून घेत नगरजवळील भिंगारजवळ छावणी टाकली। पावसाळा जवळ असल्याने बेसावध असलेल्या जहांगीर खानाच्या सैन्यावर अहमदशहाने 28 मे 1490 रोजी अचानक हल्ला करून बहामनी सैन्याची धुळधाण केली। अहमद निजामशहाला या मोठा विजय मिळाला। याच विजयाला त्याने बागेचा विजय असं नाव दिलं। विजयानंतर ज्या ठिकाणी लढाई झाली होती त्या ठिकाणी त्याने राजवाडा बांधला व त्याभोवती बाग बनवली। हा राजवाडा बाग निजाम म्हणून ओळखला जाऊ लागला। काही दिवसाने याच राजवाड्याभोवती तटबंदी बांधण्यात आली, त्यामुळे या राजवाड्यास कोटबाग निजाम म्हणून ओळखलं जाऊ लागलं। हाच तो कोटबाग निजाम ज्याला आज अहमदनगरचा अर्थात अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला म्हणून संबोधलं जातं। या किल्ल्यात आजही सोनमहल, गगनमहल, मुल्काबाद, बगदाद महल, लोखंडी झुलता पूल, जहरी साप आणि मगरींनी भरलेले खंदक अशा अनेक वास्तू आहेत। परंतु आज हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्याने अनेक वास्तू आपल्याला पाहता येत नाहीत। किल्ला स्थापनेच्या पाठीमागं एक मोठी कहाणी सांगितली जाते, म्हणजेच बुऱ्हाने मासिर या ग्रंथात देखील तिचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। ज्यावेळेस अहमद निजामशाह ज्यावेळेस दौलताबादच्या स्वारीवर वर्षातून 2 वेळेस निघायचा, म्हणजे 6 महिन्याला एक स्वारी अहमद निजामशहाची ही दौलताबादकडे असायची आणि मग जुन्नरवरून दौलताबादकडे जात असताना ही सगळी मंडळी इथं थांबली जायची। आणि एक दिवस अशी दंतकथा या ठिकाणी सांगितली जाते की एक दिवस जुन्नरवरून निघालेलं अहमद निजामशाह हे देवगिरीकडे निघालेले असताना त्यांचा इथे मुक्काम होता आणि एक दिवस असंच या ठिकाणी बसल्याबरोबर त्यांना एक असं लक्षात आलं की एका ठिकाणी ससा जो आहे पुढे पळतोय आणि त्याच्या मागं कुत्रं लागलेलं आहे। कालांतरानं अगदी काही वेळानंतर ससा जो आहे कुत्र्यावर माघारी फिरतोय आणि कुत्र्याच्या पाठीमागे लागतोय, म्हणजे ससा जो आहे हा कुत्र्यावरती चाल करतोय। आणि मग त्यावेळेस अहमद निजामशाह याला असं वाटलं की ही जी भूमी आहे ही अन्याय न सहन करणारी भूमी आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या दरम्यान सन 1942 ते 45च्या दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह 14 राष्ट्रीय नेत्यांना इंग्रजांनी याच किल्ल्यामध्ये कैद केलं होतं। डिस्कवरी ऑफ इंडिया अर्थात भारत एक खोज हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यात असलेल्या कारागृहातून लिहिला गेला। याशिवाय गुब्बारे खातीर हा मौलाना अब्दुल कलाम यांचा सुप्रसिद्ध ग्रंथ देखील त्यांनी इथेच याच चळवळीच्या दरम्यान लिहिला। बुऱ्हाने मासिर या ग्रंथानुसार विजयनगरचा रामराजा आदिलशहा व कुतुबशहा या 3 राजांच्या संयुक्त सैन्याने अहमदनगरचा तत्कालीन राजा हुसेन निजामशहाच्या राजधानीवर अर्थात तत्कालीन अहमदनगरवर स्वारी केली। हुसेन निजामशहाने अहमदनगर किल्ल्याचा कडेकोट बंदोबस्त करून पैठणमध्ये तळ दिला। रामराजाने अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला। शेवटी हुसेन निजामशहास रामराजाशी अपमानास्पद तह करावा लागला। अहमदनगरला परत आल्यानंतर हुसेन निजामशहाने अहमदनगर किल्ल्याची नव्याने बांधणी केली। पूर्वीचा किल्ला मातीचा होता, त्याऐवजी त्याने तो दगडात बांधला। या किल्ल्याला एकूण 24 बुरुज बांधण्यात आले। किल्ल्याचा अंतर्भाग बुरुजापासून खाली 16 ते 20 फूट असून तेथून बुरुजावर येण्यासाठी दगडी जिने तयार केलेले आजही आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक बुरुजाला निजामशाहीच्या सरदाराचे नाव देण्यात आलेले आहे। मंडळी, हा किल्ला जो आहे हा फक्त निजामशाही पुरता मर्यादित नाही, तर भारताचं जे स्वातंत्र्य आहे या भारताच्या स्वातंत्र्याशी सुद्धा या किल्ल्याचा बराचसा संबंध आहे। याशिवाय
भारताच्या स्वातंत्र्याच्या व्यतिरिक्त मराठ्यांच्या इतिहासाच्या संबंधित सुद्धा या किल्ल्याचं महत्त्व. एक महत्त्वाचं उदाहरण मी सांगतोय. चौथे शिवाजी महाराज जे कोल्हापूरच्या गादीचे होते, अगदी त्यांना सुद्धा इंग्रजांनी याच किल्ल्यामध्ये बंदिस्त केलं होतं. आणि मग एका ब्रिटिश अधिकाऱ्यासोबत हातापाई झाली आणि त्यांचं जे निधन होतं ते याच किल्ल्यामध्ये झालं होतं, चौथे शिवाजी महाराजांचं. हा देखील एक महत्त्वाचा इतिहास आहे, तो बऱ्याचदा अधोरेखित केला जात नाही. किल्ल्याच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल. शूर पराक्रमी सुलताना चांदबिबीच्या काळात मुरादच्या नेतृत्वाखालील मोगल सैन्याने या किल्ल्यास वेढा दिला होता. त्या प्रसंगी किल्ल्यावर तोफेचा मारा करून बुरुज पाडले होते. राज्यकारभाराची धुरा सांभाळणाऱ्या अत्यंत पराक्रमी चांदबिबीने किल्ल्यातील लोकांच्या व सैन्याच्या मदतीने रातोरात हा बुरुज बांधून काढला होता. किल्ल्याच्या भोवती जवळपास 20 फुटाचा खंदक आहे, जो आजही आपल्याला पाहायला मिळतो. ज्या काळी त्या खंदकात पाणी सोडत शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचू न देणे ही रणनीती त्यामागे होती. समोरील बुरुजांवरून तोफांनी शत्रूवर मारा करणे हा रणनीतीचा भाग होता. शत्रूचे सैन्य खंदके पोहून येऊ नये म्हणून या खंदकातील पाण्यात विषारी साप आणि मगरी सोडण्यात येत असत. मंडळी, या किल्ल्याला बरेचसे बुरुज आहेत. त्यापैकी एका महत्त्वाच्या बुरुजावरती मी आहे. तुम्ही इकडं पुन्हा एकदा मी तुम्हाला खंदक दाखवतो. हे पहा, हे जे आहे हे पूर्ण खंदक आहे. आणि ह्या खंदकामध्ये मी जसं तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, विषारी साप आणि मगरी टाकलेल्या असायच्या. आणि मग जेव्हा केव्हा शत्रू या मुख्य जे तटबंदीला क्रॉस करायचा, त्यामुळे मध्ये विषारी साप आणि मगरी असायच्या या पाण्यामध्ये. आणि त्यामुळे त्या ज्या सैन्य आहे शत्रूचं, त्याला अलीकडे यायला फार मोठा प्रॉब्लेम होता आणि ते अलीकडे येणं अशक्य असायचं. इथून तुम्ही माझ्या पाठीमागं आणखी काही बुरुज पाहू शकता. हे पद्धतीनं आहे. आता हा किल्ला तुम्हाला आतमध्ये दिसत नाही, त्याचं कारण असं आहे की किल्ल्यामध्ये सगळे काही झाडं आहेत, बरीचशी झाडं आहेत. आणि आत्ता सध्या जो आहे हा किल्ला भारतीय सैन्याकडे आहे. आणि भारतीय सैन्याच्या बऱ्याचशा काही ज्याला कॉन्फिडेन्शियल गोष्टी म्हणतो त्या आतमध्ये आहेत. आणि त्यामुळे कदाचित त्या इट शुड बी नॉट शोन, त्यासाठी त्या दाखवल्या जात नाही आहेत. किंवा इथे सगळे फक्त तुम्हाला पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर जिथं किल्ला आहे तिथं फक्त तुम्हाला झाडं दिसतील, म्हणजे वरून जर तुम्ही पाहिलं तर. अशा पद्धतीनं भारतीय सैन्याकडून ती दक्षता घेतली गेलेली आहे. परंतु ह्या तटबंदी आहेत. पुढे एक महत्त्वाचा जो आहे झुलता पूल आहे, तो दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. मंडळी, मलिक अहमद निजामशाह यांचे वडील हे बहमनी सल्तनतकडं मोठ्या वजीर पदावरती सेवेत होते. आणि मग त्यांच्याकडं बीड, जालना आणि अगदी इकडं जुन्नरपर्यंत त्यांना हा कारभार सांभाळायला दिला होता. आणि म्हणून ते आपल्या मुलाला, अर्थातच मलिक अहमदला, ह्या सगळ्या गोष्टींवरती, इकडच्या मोहिमेवरती ते पाठवायचे. आणि मग इथून म्हणजे देवगिरी, कारण देवगिरी त्यावेळेस यांच्या ताब्यात नव्हतंच मुळात. आणि मग जुन्नरवरून ज्यावेळेस ते देवगिरीला जायचे तर त्यावेळेस त्यांचा ठिय्या इथे असायचा. त्यावेळेस भिंगार हे गाव होतं, अहमदनगर हे शहर नव्हतं. पुढे जाऊ एक झुलता पूल आहे, फार महत्त्वाचा आहे. त्या पुलाचा या किल्ल्याशी फार मोठा एक संलग्न आहे. तो झुलता पूल मी तुम्हाला दाखवतो. पुढे जाऊया. मंडळी, ज्या झुलत्या पुलाचा उल्लेख मी अगदी किल्ल्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला करतोय, तो हाच झुलता पूल आहे. आता मी तुम्हाला आता हा जो झुलता पूल आहे हा लोखंडी आहे. मात्र ज्यावेळेस अहमदनगरची निजामशाही इथं प्रस्थापित असताना त्यावेळेस चमड्याचा पूल होता. आणि मग ज्यावेळेस इथून, आता मध्ये हे खंदक असायचं, मी जसं तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय की खंदकात पाणी असायचं, त्यामध्ये विषारी साप आणि मगरी असायच्या. आणि मग समोरची जी तटबंदी आहे तिथून इथे शत्रूला येणं फार अशक्य होतं. आणि मग
जर आपल्याला पलीकडे जायचंय तर एक चमड्याचा पूल असायचा, इथून चमडं फेकलं जायचं आणि तिथून मग निजामशाहीचे म्हणजे अहमदनगरचे ज्यांची कोणाची सत्ता इथं असायची त्यावेळेस ते चमड्याच्या पुलावरून इथे यायचे आणि मग काम झालं तर त्यानंतर तो चमड्याचा पूल काढला जायचा. पण जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात साधारण 19व्या शतकात हा किल्ला ज्यावेळेस इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळेस चमड्याचा पूल काढून हा जो तुम्ही आता जो लोखंडी पूल पाहताय किंवा साखळ्यांचा जो पूल पाहताय हा चमड्याचा पूल काढून इंग्रजांनी हा साखळ्यांचा पूल इथं बांधला, जो आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. याला झुलता पूल म्हणतात आणि झुलता पूल म्हणूनच आज नगर किंवा आसपास सगळीकडे हा प्रचलित आहे. इंग्रजांनी अंमलात आल्यानंतर किल्ला सैनिकी छावणी बनवला होता, त्यामुळे या ठिकाणी शस्त्रसाठा, दारुगोळा निर्मिती इत्यादी कामं चालायची. बॉम्बे आर्टिलरी अँड लॅबोरेटरी ही फॅक्टरीज या किल्ल्यात सुरू करण्यात आली होती. अंडाकृती आकाराच्या असणाऱ्या या किल्ल्याची तटबंदी जवळपास 3 किलोमीटर आहे. 1636 पर्यंत हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीकडे होता. शेवटच्या काळात शूर पराक्रमी सुलताना चांदबिबीने हा किल्ला राखला, परंतु गद्दारी आणि फितुरीने 1636 मध्ये मोगल बादशाह शहाजहानने या किल्ल्यावर ताबा मिळवला. पुढे इसवी सन 1759 साली पेशव्यांनी तहाच्या माध्यमातून मोगलांकडून हा किल्ला मिळवला. पुढे इसवी सन 1797च्या दरम्यान पेशव्यांनी शिंदे घराण्याचे सरदार दौलतराव शिंदे यांच्याकडे हा किल्ला सोपवला. शिंदे घराण्याकडे हा किल्ला असताना 12 ऑगस्ट 1803 मध्ये इंग्रजांनी हल्ला करून हा किल्ला जिंकला. याशिवाय या किल्ल्यामध्ये हे कारागृह आहे, जिथे महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज, नाना फडणवीस सारख्या पराक्रमींना या कारागृहात ठेवलं गेलं होतं. अहमदनगरची निजामशाही, मोगल, मराठे, इंग्रज इत्यादी राजसत्तांचा अनुभव घेतलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. कधी नगरला आलात तर हा किल्ला पाहिल्याशिवाय जाऊ नका.